जळगावमध्ये आता गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी वॉश आउट मोहीम चालू केलेली आहे। कोम्बिंग ऑपरेशन करत विविध गंभीर गुन्ह्यातील 84हून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे। शिरूर तालुक्यातील विलास डफाळ या शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये बिबट्याचा बछडा आढळून आलाय। बिबट्याच्या बछड्याला वाचवण्यासाठी वन विभागाने यश संपादित केलंय। वन विभागाच्या रेस्क्यू टीमनं बछड्याला विहिरीतून सुखरूपपणे बाहेर काढून जीवनदान केलं। चाकणकरांनी पीएमआरडीए कार्यालयावरती मोर्चा काढलाय। या मोर्चामध्ये शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार आढळराव पाटील यांच्यासह अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी सुद्धा सहभागी झाले होते। साताऱ्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेचा रिझर्व्ह बँकेनं परवाना रद्द केलाय। परवाना रद्द केल्यानं ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली। छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा परिसरातील अतिक्रमण काढताना वाद मोठा झाला। महानगरपालिकेमध्ये अतिक्रमण मोहीम सुरू असताना अतिक्रमणधारकांना विरोध केला गेला। मनपा अतिक्रमण पथक आणि अतिक्रमणधारकांमध्ये धक्काबुक्की सुद्धा झाली। येवला शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी आणि गढूळ पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजीची शक्यता आहे, कारण काही भागामध्ये पाणी दुर्गंधी येत असल्याची तक्रार सुद्धा केली गेली। बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे तसेच कल्याण डोंबिवलीचे आमदार राजेश मोरे यांच्या माध्यमातून आता मदत किट वाटप करण्यात आले। सोलापूरमधील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतून शेतकऱ्यांना चेक बँकेतूनच गहाळ झालेला आहे। शेतकऱ्यांचे पैसे तिसऱ्याच व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा झाल्याचा शेतकरी उत्तम जाधव यांनी आरोप केला। मालेगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला। बंजारा आणि धनगर समाजानं केलेल्या अनुसूचित जमाती आदिवासी आरक्षण मागणीच्या विरोधामध्ये आदिवासी बांधव रस्त्यावरती उतरले। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रोजगार सहाय्यक यांनी आंदोलन केले। 3 ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाला बसून सुद्धा त्यांनी प्रशासनानं दखल न घेतल्यानं ग्रामरोजगार सहाय्यक यांनी रस्ता रोको केला। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोकरभरती प्रकरणी राज्य सरकारनं झटका दिलाय। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 559 नोकरभरतीच्या स्थगित करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे आता नव्यानं प्रक्रिया राबवून आता यांची निवड केली जाणार आहे। जागतिक पाणी पातळीवरती आता सोन्याच्या मागणीमध्ये मोठी घट झालेली आहे, त्यामुळे आता परिणामी म्हणून सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। जालन्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळाल्याची घटना घडली। आगीमध्ये 8 एकर ऊस जळून खाक झाला। शेतकऱ्याच्या हाती आता सध्या अपयश आले। नूतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला। जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाशिक इथे बदली झाल्यानंतर नूतन घुगे यांनी पदभार स्वीकारला। जालन्यामध्ये महावितरण कर्मचाऱ्यांनी 72 तासांचा संप सुरू केलाय। महावितरण कंपनीनं चुकीच्या पद्धतीनं पुनर्रचनेच्या प्रस्तावाची अंमलबजावणी तात्काळ थांबवावी यासाठी कर्मचारी संघटनांनी विरोध केला।